नमस्कार, मी तानाजी करचे. न्यूज मराठीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा एवढा मोठा दणदणीत पराभव होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. ज्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये एक खासदार कसाबसा निवडून आणता आला होता, त्याच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रामध्ये 41 आमदार निवडून आणले. ज्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये 7 खासदार निवडून आले होते, त्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने 57 आमदार निवडून आणले. ज्या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये कसे बसे 9 खासदार निवडून आणले होते, त्या भारतीय जनता पक्षाचे 133 आमदार निवडून आले. आज ज्या महाविकास आघाडीने 32 खासदार निवडून आले होते महाराष्ट्रामध्ये, त्या महाविकास आघाडीचे 45 आमदार निवडून आले. म्हणजे कुठेतरी महाविकास आघाडीचं चुकत आहे किंवा चूक होत आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. बघा, महाविकास आघाडीमध्ये महायुतीला काउंटर करण्यासाठी लोकसभेप्रमाणे विधानसभेला प्रश्न असल्याचे दिसून येत नव्हते. म्हणजेच बघा, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, संजय राऊत, उद्धव ठाकरे, नाना पटोले हे सुरुवातीला लाडक्या बहीण योजनेवरती जोरदार सडकून टीका करत होते. या महाविकास आघाडीच्या नेत्यांची हद्द बघा. हे महायुती सरकारवर टीका करताना म्हणायचे, महायुती सरकार महाराष्ट्राच्या तिजोरीचा खडखडाट करून टाकणार, महाराष्ट्राचे दिवाळे निघणार, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये जे दिले जात आहेत महाराष्ट्रभर, ते 10 वर्ष महाराष्ट्राला पाठीमागे घेऊन जाणार आहेत. महाविकास आघाडीची ज्यावेळेस राहुल गांधीच्या अध्यक्षतेखाली एक भली मोठी सभा झाली आणि त्या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस राहुल गांधींनी आपल्या भाषणातून सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महाराष्ट्रातील ज्या महिला आहेत त्यांना महालक्ष्मी योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये आम्ही देऊ. म्हणजे 1,500 रुपये दिले तर महायुती सरकार महाराष्ट्रात तिजोरीची वाट लावणार आहे. महायुती सरकार महाराष्ट्राचे दिवाळे काढणार आहे. तुम्ही त्याच्या दुप्पट पैसे कुठून देणार आहात? म्हणजे तुम्ही केलेल्या महालक्ष्मी योजनेचा जो दावा आहे तो खोटा आहे का, असा प्रश्न लोक विचारू लागले. तुमची महालक्ष्मी योजना जे तुम्ही लॉन्च केली ती पूर्णतः फेल ठरली आणि याचा उलट परिणाम असा झाला की महाराष्ट्रात चालू असणारी लाडकी बहीण योजना महिलांच्या मनामध्ये या सरकारबद्दल एक विश्वास देऊन गेली. त्यामुळे जे मध्य प्रदेशमध्ये घडलं महाराष्ट्रामध्ये घडलं. म्हणजे मध्य प्रदेशचं सरकार ही अशाच लाडक्या बहीण योजनेच्या बहुमताने आलेलं होतं. तेच महाराष्ट्रामध्ये या लाडक्या बहीण योजनेचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचे आपल्याला विधानसभेला पाहायला मिळाला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभेमध्ये झालेल्या दणदणीत विजयानंतर महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे नेते अक्षरशः झोपी गेले होते. त्यांच्या डोळ्यावर ते अक्षरशः पट्टी बांधल्यासारखे काम करत होते. त्यांना एकच माहित होतं, महाराष्ट्रामध्ये वातावरण भाजप विरोधी आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणाची आंदोलनं झाली आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये लोक महायुती सरकारला निवडून देणार नाहीत. त्यामुळे आपण आराम केला तरी काही हरकत नाही. पण जनतेने अशा बेजबाबदार गृहीत धरणाऱ्या महाविकास आघाडीच्या राजकारण्यांना घरी बसवल्याचं आपण पाहिलं आहे. जनतेला कोणत्याच राजकारणाने गृहीत धरू नये ही याच्यातून सीख मिळाली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे महायुतीच्या सर्व नेत्यांनी शरद पवारांवरती बोलणं पूर्णतः टाळलं होतं. त्यांनी लोकसभेवेळी शरद पवारांवरती टीका केली, शरद पवारांवरती काही बोलले तर याचा परिणाम आपल्याला थेट निवडणुकांमध्ये भोगावा लागत असल्याचं पाहिलं होतं. त्यामुळे विधानसभेला सर्व नेत्यांनी शरद पवारांवरती अक्षरशः दुर्लक्ष करून टाकलं होतं. त्यामुळे प्रत्येक वेळीप्रमाणे लोकांमध्ये असणारी सहानुभूतीची लाट कधी संपून गेली हेच या निवडणुकीमध्ये कळलं नाही. चौथी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आमच्याकडे आमचे पक्ष फोडले, आमच्यासोबत गद्दारी झाली एवढंच सांगत होते. पण आम्ही काम काय करणार, आम्ही काय विकास करणार, आमचं सरकारला आम्ही काय विजन देणार हे त्यांनी सोडून दिलं होतं. आता या दोघांसोबतही गद्दारी झाल्याचे हे लोकांना माहित आहे ना. परंतु तुम्ही किती दिवस त्याच गोष्टी सांगणार आहात, तुम्ही किती दिवस त्याच गोष्टींवरती मतं मागणार आहात. लोकांनाही अशा गोष्टी वारंवार सांगितलेल्या किंवा बोललेल्या आवडत नाहीत. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. तुमचं विजन तुम्ही सांगत नाही. ज्या गोष्टीवरती टीका केली त्याच गोष्टी तुम्ही जनतेला पुन्हा सांगत आहात की त्या गोष्टी आम्ही देऊ. म्हणजे तुम्हाला मगाशी मी सांगितलं की लाडकी बहीण योजना आणि महालक्ष्मी योजना यामुळे महाविकास आघाडीची मोठ्या प्रमाणात झालेली बदनामी बघा. शरद पवार आणि त्यांच्या महाविकास आघाडीतील नेते आमच्यासोबत गद्दारी झाल्याचं सांगत होते. तुम्ही काय केलं? ज्या नेत्यांना तुम्ही तिकीट दिली, ज्या नेत्यांना तुम्ही उमेदवाऱ्या दिल्या त्या कुठून आले होते? ते भाजपमधूनच आलेले होते ना. अशाच लोकांना तुम्ही आमदारकीची तिकीट दिली ना, त्यांनी कुणासोबत तरी गद्दारीच केलेली होती ना. येणारा जो काळ आहे तो महाविकास आघाडीसाठी खडतर होण्याची चिन्ह मात्र दिसून येत आहेत. येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी स्वतःमध्ये काही बदल करते का? नवीन काही विजन, नवीन काही धोरणं घेऊन येते का? शरद पवारांच्या नेतृत्वाखाली नवीन काही महाराष्ट्रामध्ये बदल करण्याची चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे का? कारण एकंदरीत सध्याचा काळ जो पाहिलेला आहे तो महाविकास आघाडीसाठी अत्यंत खडतर आहे. महाविकास आघाडीकडे दणक्या नेता राहिलेला नाही.
महाविकास आघाडीकडे विजन असणाऱ्या गोष्टी सध्या कमतरता पावत चालल्याच्या सध्या पाहायला मिळतात. येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी नक्की काय नवीन विजन घेऊन येते हे आपण पाहणारच आहोत. तोपर्यंत पाहत राहा ER न्यूज मराठी. धन्यवाद.